अमेरिकेचे 3 अत्याधुनिक F-15 ईगल फायटर जेट्स एका दिवसात कोसळले. हो, एक नाही, दोन नाही, थेट 3. आता प्रश्न उभा राहतो, हे जेट्स नेमके कोणी पाडले? इराण म्हणतं की आम्ही पाडले, अमेरिका म्हणते नाही, हा फ्रेंडली फायर होता. चला सगळं समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. सगळं घडलं कुवेत जवळ. कुवेत मधल्या एका महत्वाच्या अमेरिकन एअरबेसच्या परिसरात ही घटना घडली. तेव्हा अमेरिकेचं एक ऑपरेशन सुरू होतं, ऑपरेशन एपिक फ्युरी. या मिशन दरम्यान 3 F-15 जेट्स हवेत गस्त घालत होते. आता येथे ट्विस्ट काय झाला ते बघूया. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टमला वाटलं की हे जेट्स जे आहे ते इराणचे आहे किंवा कदाचित ड्रोन अटॅक आहे, आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मिसाईल डागलं. याचा परिणाम काय झाला तर 3ही अमेरिकन फायटर जेट्स खाली आले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार हा शत्रूंचा हल्ला नव्हता, हा फ्रेंडली फायर होता. सुदैवाची गोष्ट म्हणजे सर्व पायलट जिवंत आहेत, जखमी झालेत, सुरक्षित आहेत. पण आता काही मोठे प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न म्हणजे इतकं आधुनिक F-15 जेट जे आकाराने मोठं, महाग आणि अत्याधुनिक आहे, ते ओळखण्यात चूक कशी झाली? F-15 हे जेट बनवतं बोईंग, तर F-16 बनवतं लॉकहेड मार्टिन. F-15 चा खर्च 100 ते 150 मिलियन डॉलर पर्यंत जातो. इतकं महागडं आणि मोठं जेट चुकीने पडलं जाणं ही छोटी गोष्ट नाहीये. दुसरा प्रश्न असा की कुवेतकडे जे एअर डिफेन्स सिस्टम आहे ते म्हणजे MIM-104 पॅट्रॉइड, जे सिस्टम 1980च्या दशकात तयार झालं. डिझाईन तर त्याहूनही जुनी, 1969चं. रेंज सुमारे 160 किलोमीटर. मग एवढं जुनं सिस्टम 3 अत्याधुनिक जेट्स अचूकपणे कसं हिट करतं हे संशयास्पद वाटतं. आता इराणचा दावा ऐकून घेऊया. इराणच्या मीडियाने सांगितलं, आम्ही 3 F-15 जेट्स पाडले, पण याचे कोणतेही व्हिज्युअल्स पुरावे नाहीत. ना व्हिडिओ, ना मिसाईल ट्रॅजेक्टरी, ना रडार डेटा. इराणने याआधीही दावा केला होता की त्यांनी अमेरिकेचा एअरक्राफ्ट करियर USS अब्राहम लिंकॉन बॅलिस्टिक मिसाईलने हिट केलं. अमेरिकेने हा दावा पूर्णपणे फेटाळला. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर एखाद्या एअरक्राफ्ट करियरला मिसाईल लागलं तर त्याचे व्हिज्युअल्स लपवणं जवळपास अशक्य आहे. धूर, स्फोट, सॅटेलाइट फोटो काहीतरी बाहेर आलंच असतं. दरम्यान अमेरिकेच्या जॉईंट चीफ ऑफ स्पोर्टचे प्रमुख डॅन काइन यांनी स्पष्ट सांगितलं की हो, 3 जेट्स गमावले, पण हा शत्रूचा हल्ला नव्हता, हा फ्रेंडली फायर होता आणि आम्ही तपास करत आहोत. तर अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेगसेथ यांनी प्रतिक्रिया दिली की वॉर इज हेल, युद्धात नुकसान होतच. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की अमेरिकन सैनिक ग्राउंडवर उतरतील का, त्यांनी थेट उत्तर टाळलं. म्हणाले, आम्ही आमच्या पुढच्या पावलांबद्दल शत्रूला का सांगू? हा स्टेटमेंट थोडासा धोकादायक संकेत देतो. म्हणजेच गरज पडली तर अमेरिकन बूट्स ऑन ग्राउंड हा पर्याय टेबलवर आहे. आता व्यापक चित्र पाहूया. जर खरंच अमेरिकेच्या एअरक्राफ्ट करियरला मोठा हल्ला झाला असता, परिस्थिती आणखी भयानक झाली असती. काही माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की जर अमेरिकेला मोठा धक्का बसला तर इस्रायल लहान प्रमाणात शस्त्र वापरण्याचा विचार करू शकतो. सुदैवाने आतापर्यंत तसं काही झालेलं नाही, पण परिस्थिती नाजूक आहे. फ्रान्स आणि काही इतर पश्चिमीय देश या ऑपरेशन मध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहे. सौदी अरेबियानेही इराणला इशारा दिला आहे, म्हणजे पुढचे 24 तास खूप निर्णायक ठरू शकतात. तर निष्कर्ष काय सांगतो ते बघूया. 3 F-15 जेट्स पडले हे निश्चित. पायलट्स जिवंत आहे ही दिलासा देणारी गोष्ट आहे. फ्रेंडली फायर की काही वेगळं, काही पण होऊ शकते. तपास सुरू आहे. इराणचे दावे सध्या पुराव्या विना आहे. युद्धात माहितीचं युद्ध आणखी धोकादायक असतं. सायकोलॉजिकल एज मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी दावे केले जातात. आपण मात्र फक्त व्हेरीफाईड माहितीवरच विश्वास ठेवूया. मित्रांनो, परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. नवीन अपडेट्स आल्या की आम्ही तुम्हाला कळवत राहू. तोपर्यंत बघत राहा द फॅक्ट बॉक्स, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.